रणसंग्राम आयुष्याचा अस्तित्वावर आल्यावर सर्वस्व पणाला लावून लढायचे असते. परिणामांची पर्वा करायची नसते. लढलं पाहिजे. परिणाम काय होईल ते नंतर पाहता येईल. लढलंच नाही तर हार पक्की. म्हणून लढूनच जिंकता येतं. कधीही लक्षात घ्या, आपल्याला संकटांना तोंड द्यावंच लागेल. काही वेळा संकटं छोटी असतील तर तेव्हा लवकर विजय होईल. पण काही वेळा अशीही वेळ येईल, जिथं जाईल तिथं अपयश येईल. कितीही प्रयत्न केले तरी जे साध्य करायचं होतं त्याच्या विपरीतच गोष्टी घडतील. तेव्हा मनाचा एक कोपरा असंही सांगेल, जाऊ दे यार, आता दे सोडून, आपलं काहीच होणार नाही आता. अशावेळी मात्र आपला निर्णय आपल्याला एकतर जिंकून देतो किंवा उद्ध्वस्तच करतो. जीवनात आलेल्या प्रत्येकाला संकटे येतात, पण सर्वजण त्याचं भांडवल न करता, कोणाची सहानुभूती न घेता किंवा त्याची अपेक्षा न करता प्रयत्न करत राहतात. मान्य आहे, अशावेळी खूप धीराने काम घ्यावं लागेल. त्यातही अनेक नकारात्मक माणसं भेटतील. तेव्हा अजूनच नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये संचार करेल. अशावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून ती गोष्ट, ते काम पूर्ण करावे. नंतर दुसरं काम हाती घ्यावे. एक एक पायरी चढत जावे. त्याने आत्मविश्वास वाढेल आणि जे साध्य करायचं आहे ते नक्की होईल. लक्षात घ्या, कोणत्याही प्रसंगाला धीराने सामोरे गेले पाहिजे. आज मावळलेला सूर्य, कधी मध्यरात्री काळ रात्र असते, कधी चंद्राची शीतल चांदण रात असते. आपण काळ रात्र बघतो की शीतल चंद्र आणि चांदण्यांनी लुकलुकणारी आकाशगंगा, हे सर्व आपल्या विचारांवर आणि त्यावेळी असणाऱ्या परिस्थितीवर अवलंबून असेल. तरीही काळोख्या रात्रीतून नवीन केशरी किरणांच्या पहाटेचा जन्म होतेच. दवबिंदू नवीन दिवसाचं स्वागत करतात, त्यामुळे नवीन ऊर्जा येतो. मित्रांनो, त्यामुळेच अस्तित्वाची लढाई धाडसाने लढावीच लागेल. विश्वास ठेवा, विजय होतोच, नक्कीच होतो.